पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल। या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जोदे। आज अजितदादा पर्व महिला दहीहंडी उत्सव पर्व तिसरे या 3 वर्षापासून निरेच्या सरपंच आद्य नागरिक सौ तेजश्री विराज भैया काकडे देशमुख तसेच विराज भैया धनंजय काकडे देशमुख यांच्या हस्ते हे अति मोठा दहीहंडी महोत्सव होतो आणि विशेष म्हणजे महिलांचा होतो आणि त्याविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ही कल्पना त्यांना कशी सुचली। धन्यवाद। नमस्कार। सर्वप्रथम मी सगळ्या गोपाळ भक्तांना कृष्ण जन्माष्टमीच्या मी मनापूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। गोपाळाष्टमी हा खरं तर दहीहंडीचा सण अख्ख्या देशभर मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार केला जातो। निराशिव तक्रार गावात देखील हा सण बऱ्याच वर्षांपासून गावातले बरेच तरुण सहकारी त्या ठिकाणी चांगले प्रमाणात त्या ठिकाणी केले जातात। याच गावात एक आणखीन भर म्हणून त्या ठिकाणी अजितदादा पर्व महिला दहीहंडी उत्सवाची सुरुवात गेली 3 वर्षापूर्वी आम्ही ज्यावेळेस नामदार अजितदादा पवार यांनी महायुतीबरोबर जाण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला, त्या निर्णयाचं स्वागत करून आम्ही या निराशिव तक्रार गावामध्ये महिला दहीहंडी महोत्सव या पर्वाचं त्या ठिकाणी सुरुवात केली। या पर्वामुळं निश्चितच या भागामध्ये किंवा निरा परिसर असेल किंवा पुणे जिल्ह्यामध्ये असेल महिलांची दहीहंडी जास्त प्रमाणावर होत नाही आणि ग्रामीण भागात तर अजिबातच त्या ठिकाणी महिलांची दहीहंडी होत नाही। त्यामुळं कुठेतरी गावातल्या ग्रामीण भागातल्या या महिलांना देखील या उत्सवात त्या ठिकाणी सहभाग घेता येईल, त्यांना आनंद घेता येईल या अनुषंगाने या दहीहंडीचं खरंच आम्ही त्या ठिकाणी नियोजन आम्ही सर्वच मित्रपरिवाराने त्या ठिकाणी केला होता। गेले 2 वर्षात महिलांचा अतिशय चांगला प्रतिसाद, अतिशय आनंदात त्या ठिकाणी दहीहंडी त्या ठिकाणी साजरी होत आहे। हाच त्या ठिकाणी पायंडा आम्ही घेऊन हे वर्ष देखील 3रं वर्ष आम्ही त्या ठिकाणी आनंदात त्या ठिकाणी साजरं करतोय। गावातले सर्व तरुण असतील, महिला वर्ग असतील आनंदाने या दहीहंडी त्या ठिकाणी सहभागी होतात, आनंदाने नाचतात आणि हा आनंद असं त्या ठिकाणी असंच अखंडित राहावं या अनुषंगाने हा अजितदादा पर्व हे कायम सतत सुरूच राहण्याच्या दृष्टीने आम्ही सर्व युवक सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी मनापासून प्रयत्न करत राहू हा त्या ठिकाणी विश्वास त्या ठिकाणी मी देतो। असा प्रश्न विचारायचा आहे की आज जी तुम्ही ही ट्रॉफी बनवली, अप्रतिम ट्रॉफी आहे आणि ही कल्पना तुम्हाला सुचली कशी? नाही, आपण एक निराशिव तक्रार गावामध्ये किंवा या परिसरामध्ये या तालुक्यामध्ये एक आगळीवेगळी दहीहंडी महिलांची त्या ठिकाणी साजरा करतोय। ती दहीहंडी कुठेतरी चांगल्या प्रमाणावर असेल, चांगल्या उद्देशाने त्या ठिकाणी असावी, चांगली दिसावी या सगळ्या अनुषंगाने आम्ही कार्यक्रम देखील एक चांगला साजेल असं त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळे ही ट्रॉफी देखील आम्ही खूप शोधल्यानंतर त्या ठिकाणी सापडली, एवढंच त्या ठिकाणी मी सांगू इच्छितो। ओके, धन्यवाद।
तिकडे सारखा दादा. ओके. तुमच्यासाठीचे हात वर नाचायचे एन्जॉय दा. चला महिला मंडळ सगळ्यांनी नाचायचे हात वर करायचे. तर म्हणतात विराज भैया काकडे रोमांची. सन्मान्य राजेश भाऊ काकडे आपण उपस्थित आपलं मनापासून स्वागत आहे. दहीहंडी उत्सव सोहळा 2025च्या निमित्तानं.